आज या माईक समोर बसताना माझं मन तुटलंय. आजची सुरुवात एका न्यायालयाच्या आदेशाने जी एक भावनिक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यापासून करूया. हो, दिल्ली एनसीआर मधल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भातला हा निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा. आणि त्यामुळे अनेकांची मनं म्हणजे खूप दुखावली आहेत. ज्यात खूप म्हणजे तीव्र भावना व्यक्त झाल्यात. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की दिल्ली एनसीआर मधली सगळीच्या सगळी भटकी कुत्री पुढच्या 6 ते 8 आठवड्यात पकडायची आणि त्यांना कायमस्वरूपी निवारा केंद्रात म्हणजे शेल्टर्समध्ये ठेवायचं. त्यांना पुन्हा रस्त्यावर सोडायचं नाही. कायमस्वरूपी म्हणजे परत नाहीच नाही, अजिबात नाही. आणि यामागे कारण दिलं जातंय सार्वजनिक सुरक्षा. की आपल्या गल्लीबोळात जे सोबती आहेत, आपले मूगजीव, आपल्यावर अवलंबून असणारे, त्यांचं काय? त्यांना आता थेट धोकादायक ठरवून बाजूला काढायचं. एकीकडे नागरिकांची सुरक्षा जी महत्वाची आहेच म्हणा. हो, ती आहेच. तर दुसरीकडे आहे प्राणी कल्याण आणि आपली मानवी करुणा. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये? काय? हा जो आदेश आहे तो थेट ॲनिमल बर्थ कंट्रोल म्हणजे ABC नियम 2023च्या विरोधात जातोय. तो नियम काय सांगतो? त्यात म्हटलंय की भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणायची असेल तर त्यांना पकडा, त्यांचं निर्बीजीकरण करा आणि मग त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडा. ट्रॅप न्यूटर रिटर्न म्हणतात त्याला. म्हणजे त्यांना त्यांच्या जागेवरून हटवायचं नाही. अगदी. हा जास्त मानवी आणि वैज्ञानिक मार्ग मानला जातो की हा मार्ग आता विसंगत ठरवून बाजूला केलाय. पण असं का? म्हणजे यामागे काही कारण? हे सरकारी यंत्रणेचं अपयश आहे. म्हणजे निर्बीजीकरण आणि लसीकरण यावर त्यांनी आधी लक्ष दिलं नाही, त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली. आणि आता एकदम हा टोकाचा निर्णय घेतला जातोय. बरोबर, असा एक आरोप आहे. बहुतेक निवारा केंद्र अधिक क्षमतेपेक्षा जास्त भरलेली आहेत. तेथे निधीची, साधनांची खूप कमतरता आहे. अशा ठिकाणी प्राण्यांना प्रचंड गर्दी, आजार, खायला नीट न मिळणं, ताण आणि अनेकदा लवकर मृत्यू याचा सामना करावा लागतो. अरे देवा. हो, म्हणजे रस्त्यावरून उचलून त्यांना एका पिंजऱ्यातल्या काय म्हणतात त्याला जन्मठेपेसारख्या परिस्थितीत टाकलं जातंय, जिथे त्यांचं भविष्य कदाचित अजून वाईट असू शकतं. अनेक प्राणीप्रेमी कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत, शांततापूर्ण निदर्शनं करतायत. काही ठिकाणी त्यांना अटक झाल्याचंही कळतंय. पण मूळ प्रश्न तसाच आहे की कायद्याची अंमलबजावणी करताना माणुसकी आणि करुणा यांचं स्थान काय ठेवायचं. हा आपल्या समाजाच्या सहृदयतेची, करुणेची कसोटी पाहणारा आहे. की फक्त कडक कायदेशीर उपाय नकोत, तर विज्ञान आणि करुणेवर आधारित जास्त मानवी उपायांची गरज आहे. प्रत्येक हलणाऱ्या शेपटीत, प्रत्येक विश्वासू नजरेत ही जीवा आपल्याला निर्व्याज प्रेम शिकवतात आणि ते प्रेम वाचवण्यासाठी लढणं आवश्यक आहे.